मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढवावा या मागणीसाठी 100हून अधिक प्रशिक्षणार्थींनी आत्मक्लेश आंदोलन छेडलं। निवडणुकीपूर्वी जाहीर झालेली ही योजना फेब्रुवारीमध्ये संपणार असून 6 महिन्यात कोणतेही कौशल्य विकसित होत नाही। त्यामुळे योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। प्रशिक्षणार्थ्यांनी सरकारवर निवडणुकीपूर्वी संधी देऊन निवडणुकीनंतर योजना बंद करण्याचा आरोप केला आहे। मतं घेताना आम्हाला संधी दिली, पण आता आम्ही कुठे जावे असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे प्रकरणांऐवजी आता युवकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असं आवाहन केलं। बघा काय म्हणाले प्रशिक्षणार्थी। आम्ही सगळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत सोलापूर पूर्ण कौशल विकास योजना आहे, त्या अंतर्गत आम्ही 6 महिने झाले कार्यरत आहे। तर आमच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासून 2 वर्षाची सर्टिफिकेट आहेत, तरी योजनेचं मुदत वाढ व्हावी आमची ही मागणी आहे। आमची मुदत वाढ झाल्यास आम्हाला काहीतरी कामाचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचं नियोजन केलं पाहिजे। आम्ही जर का बेरोजगार झालो तर आम्ही पुढे काय करणार हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे। आमचा सरकारने कृपया करून आमचे हात जोडून तळतळीची विनंती आहे की आमची मुदतवाढी झालीच पाहिजे। आम्ही बेरोजगार जर का झालो तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करणार आहेत पुढे। किती विद्यार्थी आहेत सोलापूर? आम्ही टोटल 7,500 विद्यार्थी सोलापूरमध्ये कार्यरत आहे आणि ग्रामीण बिमीन सगळे पकडून खूप सारे आहेत, अजून कमीत कमी 14-15 हजार जातील टोटल।